मे महिन्याच्या सुरुवातीलाच आता धुळे जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा आता बसू लागलेल्या आहेत। अनेक गावांमध्ये आता पाणी टंचाई भासू लागल्याने शासनाच्या वतीने आता विहिरी अधिग्रहित केल्या जात आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी जे काही धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये जवळपास 41 ज्या विहिरी आहेत, या 41 विहिरी विविध गावांमध्ये अधिग्रहित केल्या गेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वाधिक विहिरी ह्या साक्री तालुक्यामध्ये अधिग्रहित केल्या गेल्या आहेत। 27 विहिरी या साक्री तालुक्यामध्ये टंचाईमुळे अधिग्रहित करण्यात आले आहेत। तर त्या पाठोपाठ शिंदखेडा तालुक्यामध्ये 14 विहिरी या अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत। टंचाईच्या झळा आता या ठिकाणी बसू लागल्या असून त्या निमित्ताने प्रशासन आता अलर्ट मोडवर आलेलं आहे। नागरिकांना कुठेही टंचाई भासू नये त्या निमित्ताने आता प्रशासनाच्या वतीने या विहिरी अधिग्रहित केल्या जात आहेत। आतापर्यंत एकही टँकर अद्याप तरी सुरू करण्यात आलेला नाही। मात्र यंदा झालेल्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन देखील जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा आता बसू लागलेल्या आहेत। त्यामुळे प्रशासनाने आता या ठिकाणी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत आणि टंचाईचा आराखडा देखील आता मंजूर करण्यात येत आहे। येणाऱ्या काळामध्ये टंचाई भासू नये त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे।